नमस्कार मित्रांनो, आपण युवारंग हा कला महोत्सव कवयित्री मेळावा उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ या विद्यापीठांतर्गत घेण्यात आलेल्या युवारंग स्पर्धा 25वा या ठिकाणी आता आपण आलो आहोत इन्स्टॉलेशन या स्पर्धेच्या ठिकाणी. इन्स्टॉलेशन म्हणजे नेमकं काय असतं हे आपल्या मनामध्ये एक प्रतिबिंब उमटवणारा असा प्रश्न निर्माण होईल. तर मी सांगतो मित्रांनो, इन्स्टॉलेशन म्हणजे टाकाऊ वस्तूपासून आपल्याला काहीतरी वस्तू तयार करण्यात येत असतात. तर या ठिकाणी इन्स्टॉलेशन ही स्पर्धा संपन्न झालेली आहे. तर आपण कोणकोणते टाकाऊ वस्तूपासून या ठिकाणी स्पर्धकांनी अतिशय सुंदर अशा इन्स्टॉलेशन तयार केलेल्या आहेत त्याचा अनुभव घेण्यासाठी आपण आता इन्स्टॉलेशन ठिकाणी आलेलो आहोत. चला तर बघूया आता. चला तर आता आपण इन्स्टॉलेशन या स्पर्धाच्या ठिकाणी आपण आलो आहोत. ह्या अशा असतात इन्स्टॉलेशन स्पर्धा. तुम्ही पाहू शकता की ह्या टाकाऊ वस्तूपासून या ठिकाणी अशा इन्स्टॉलेशन तयार करण्यात आलेले आहेत, ज्या अतिशय सुंदर आणि आपल्याला नेहमीच प्रेरणा देतील अशा पद्धतीच्या या ठिकाणी प्रदर्शन किंवा स्पर्धा संपन्न झालेल्या आहेत. किती अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी आपल्याला प्रेरणा देईल अशा या ठिकाणी हे पाहू शकता की स्पर्धकांनी इतर व्यक्तींसाठी असो किंवा आपल्याला स्वतःसाठी किती अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी इन्स्टॉलेशनच्या माध्यमातून आपल्याला प्रेरणा देणारे हे इन्स्टॉलेशन तयार करून आपल्या पुढं प्रदर्शित केलेलं आहेत. आणि या ठिकाणी लिहिलेले हे बघा की नको करू नुकसान देहाचे, युवका तुझ्या हाती भविष्य देशाचे. असे हे आजकालचा युवा पिढी ह्या सिगरेट असो, तंबाखू असो, दारू असो, अशा वेगवेगळ्या धूम्रपानांचा आहारी जात असतो. त्यामुळे प्रत्येक युवा पिढींना संदेश देण्यासारखं असं या ठिकाणी इन्स्टॉलेशन तयार करण्यात आलेलं आहे. हे नक्कीच आजकालच्या युवा पिढींना प्रेरणा देणारं असं हे इन्स्टॉलेशन आहे. तर चला आणखीन आपण दुसरे इन्स्टॉलेशन पाहूयात. इन्स्टॉलेशन पाहण्यासाठी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांची गर्दी आपण या ठिकाणी पाहू शकतो.
आपल्यासाठी अतिशय प्रेरणा देणारं असं इन्स्टॉलेशन एकाहून एक टफ असं या ठिकाणी स्पर्धा झालेली आहे. त्याचे हे दृश्य आपण उघड्या डोळ्याने बघू शकतो. हे काळात भारत देशात स्वातंत्र्यासाठी लढलेल्या आपल्या 12 सुपुत्रांचं या ठिकाणी प्रदर्शन करण्यात आलेलं आहे इन्स्टॉलेशनच्या माध्यमातून. आणि आपण हे पाहू इच्छितो की स्वातंत्र्याच्या काळात स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या काही आपल्याला महान पुरुषांचं वरदान लाभलेलं होतं आणि त्यांना या काही स्वातंत्र्य मिळवण्याचा पाया घालत असताना त्यांना फाशी देण्यात आलेली होती. त्यांचं अक्षरशः नाव देण्यात या ठिकाणी इन्स्टॉलेशनच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे. हे पाहू इच्छितो की या ठिकाणी राजगुरू, भगतसिंग, सुखदेव आणि हे त्यांचं इन्स्टॉलेशनच्या माध्यमातून मांडलेलं हे फाशीचं हे देण्यात आलेलं हे चित्र अशा उभ्या अक्षरशः डोळ्यांनी ज्या काही आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्यासाठी लढलेल्या महान पुरुषांचं हे चित्र अक्षरशः आपल्याला या इन्स्टॉलेशनच्या माध्यमातून प्रत्यक्षपणे उघड्या डोळ्यांनी आपल्यासमोरच घडत असलेलं असावं का, हा प्रश्न निर्माण करणारा इन्स्टॉलेशन या ठिकाणी निर्माण करण्यात आलेला आहे. चला तर आणखीन पुढे जाऊन अजून इन्स्टॉलेशन पाहूयात. वो अजून हे आश्चर्यचकित करणारं इन्स्टॉलेशन आपल्या पुढं सादर झालेलं आहे. भारतीय शासन व्यवस्था आणि त्यांचे जे पसरलेले मूळ आहेत, अक्षरशः ते आरक्षण असो, धर्मनिरपेक्षता असो, संविधान हे आपलं प्रत्येक माणसांना न्याय देणारं हे अक्षरशः इन्स्टॉलेशनच्या माध्यमातून या ठिकाणी मांडण्यात आलेलं आहे. आपण पाहू शकतो की या ठिकाणी संविधान नाव देण्यात आलेलं आहे आणि संविधानचं नेमकं अर्थ काय आहे त्याच्या देखील या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे. न्याय, गणराज्य, सार्वभौम, समानता, समाजवाद, हक्क, आरक्षण हे 2 तराजूमध्ये मांडलेले आहेत. आणि त्याच्यामध्येच एक अशी लाईन ही म्हणजेच तराजूचा जे आपला कडा असतो त्याच्यामध्ये अजून हे बघा, धर्माच्या नावाखाली वाटणी, ढासळलेली शिक्षण व्यवस्था, शिक्षण व शिक्षितातील बेरोजगारी, शासनाची लोकशाहीतील हुकुमशाही, अशा वेगवेगळ्या या इन्स्टॉलेशनच्या माध्यमातून या ठिकाणी न्याय देणारं हे तंत्र उभं केलेलं आहे. आणि या ठिकाणी एका सफेद बोर्डात लिहिण्यात आलेलं आहे, सध्या भारताच्या शासनाची झालेली अवस्था, असं या इन्स्टॉलेशनचं नेमकं नाव आहे. अतिशय सुंदर असं हे इन्स्टॉलेशन आहे. आपल्याला आपल्या हक्कासाठी संविधानामध्ये कोणत्या कोणत्या बाबी असतात ते दाखवण्यात आलेलं आहे. चला तर पुढं पाहूया. चला तर आणखीन आपण इन्स्टॉलेशन ह्या काही स्पर्धा झालेल्या आहेत त्यांचे काही प्रतिबिंब त्या ठिकाणी पुढं थोडंसं लांब अंतरावर उभं करण्यात आलेलं आहे. तर थोडंसं आपण अजून पुढं जाऊन पाहूया.
काय मॅनेजमेंट आहे ती? तर आपण या ठिकाणी इन्स्टॉलेशन ही स्पर्धा आयोजित झालेली होती. आपण या ठिकाणी पूर्णपणे पाहिली A to Z पर्यंत. तर या ठिकाणी आपले मित्र देखील भेटलेले आहेत. तर यांना विचारू की इन्स्टॉलेशनच्या माध्यमातून खरंच आपल्याला प्रेरणा देणारे असे इन्स्टॉलेशन या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आलेले आहेत. ते तुम्ही पाहिल्यानंतर तुमच्या मनात काय विचार आला ते आपण आपल्या दादांना विचारूया. अमोल दादांना. आज आपण बघूया आज इन्स्टॉलेशन स्पर्धा होण्यात आली. या स्पर्धेमध्ये नवीन नवीन प्रकारचे आपल्याला सहभाग बघायला मिळाले. नेमकं आपण या ठिकाणी बघू शकता, तुम्ही इकडे येऊन बघू शकता. इथं 1857 पासून तो 1947च्या ज्या चळवळीत युवा क्रांतिकारक झालेले भगतसिंग राजगुरू सुखदेव यांचासुद्धा इथं पुतळा दाखवला गेलेला आहे. तुम्ही बघू शकता. त्यानंतर आपल्या देशाचे सर्वात मोठे प्रतीक म्हणजे एकतेचे युनिटी ऑफ इंडिया जे म्हणजे भारताची एक मोठी ताकद आहे ते सुद्धा इथं सादरीकरण केले गेलेले आहे. आणि सर्वात मोठं म्हणजे ऑपरेशन सिंधू जे गेल्या काही पहलगाम हल्ल्यामुळे काही अटॅक झालेला होता भारतातील, तेही इथं सादरीकरण केलेलं आहे. तर सर्वात मोठं एक म्हणतो ना भारत देशाचं सर्वात मोठं प्रतीक म्हणजे एकतेचं ते तुम्ही इथं माहिती बघू शकता. सर्व धर्म स्वभाव त्यांनी दाखवलेला आहे. आणि त्यानंतर भारत पाकिस्तानचे जे एअरबेस दाखवलेले जे प्लेन्स दाखवले फायटरचे ते दिसायला एकदम अप्रतिम आहे. धन्यवाद दादा. या ठिकाणी मी प्रत्यक्षपणे इन्स्टॉलेशन कशा पद्धतीने असतात A to Z पर्यंत तुम्हाला विस्तारितपणे का असेना पण तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसंच या दादांचा सहभाग लाभल्यामुळे काही ठिकाणाची इन्स्टॉलेशनची माहिती त्यांच्या अनुभवातून त्यांनी आपल्या पुढं सांगितलेली आहे. तर मी सांगितल्याप्रमाणे खरंच हे इन्स्टॉलेशन आपल्यासाठी खूप प्रेरणादायी आहेत का हे कमेंट मला नक्की सांगा. तोपर्यंत धन्यवाद.